नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 बद्दल एक सर्वात मोठी अपडेट बघत आहे। मित्रांनो बघा, या पहिले जे एसआरपीएफच्या ज्या वॅकन्सी निघायच्या, एसआरपीएफच्या ज्या जागा निघायच्या मित्रांनो, ते फक्त मुलांसाठी असायच्या। पण यंदाची जी पोलीस भरती येणार आहे याच्यामध्ये एक संपूर्ण एक बदल झालेले आहेत। एसआरपीएफ या पदाकरिता एक बदल झालेले आहेत आणि त्यामध्ये फक्त मागच्या वर्षी फक्त किंवा मग या पहिले एसआरपीएफला फक्त मुलं इथं फॉर्म भरायचे किंवा मुलांना फक्त हे फॉर्म किंवा मग हे पद भरण्या मतलब हे मुलांनाच हे पद चालायचं। आता पुढच्या भरतीमध्ये जी येणारी भरती आहे 2025 मध्ये जी पोलीस भरती येणार आहे त्या पोलीस भरतीमध्ये आता राज्य राखीव म्हणजे एसआरपीएफ दलात महिलांनाही संधी देण्यात येणार आहे। म्हणजे एसआरपीएफच्या मुली पण यावेळेस फॉर्म भरू शकतात। बघा, अशा प्रकारे इथं माहिती आलेली बघू शकता तुम्ही। बघू शकता इथं तुम्ही लोकमत पेपरमध्ये आलेले अशा प्रकारे बघा ही जाहिरात आहे। काय जाहिरात आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे आणि कधीपर्यंत तुमची पोलीस भरती होऊ शकते संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन असेल तुम्ही तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या। आणि हा जो पत्र आहे किंवा मग हे जे तुम्हाला पेपरमध्ये जे ॲडव्हर्टाइज दिसत आहे ते आपल्याला तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल। तर टेलिग्राम ग्रुपची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्यासोबत टेलिग्राम ग्रुपवर जॉईन होऊ शकता। तर बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही राज्य राखीव पोलीस दलात महिलांना संधी मिळणार। म्हणजेच मित्रांनो, एसआरपीएफच्या ज्या वॅकन्सी निघायच्या, एसआरपीएफच्या जागा निघायच्या पोलीस भरतीमध्ये ते मागच्या वर्षीपर्यंत फक्त मुलांना चालायच्या। त्या फक्त त्याच्यामध्ये मुलंच फॉर्म भरायचे, मुलींना फॉर्म भरता येत नव्हते। एसआरपीएफसाठी मुलींसाठी एसआरपीएफ ही वॅकन्सी नव्हतीच। पण यंदाची जी येणारी पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता राज्य राखीव पोलीस दलात महिलांनाही संधी मिळणार आहे मित्रांनो। म्हणजे यंदाच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये एसआरपीएफसाठी मुली पण फॉर्म भरू शकतात। काय संपूर्ण माहिती आहे बघा। तर बघा मित्रांनो, दिलासादायक इथं बघू शकता, दिलासादायक रणजित सिंग मोहिते पाटलांच्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर इथं दिले बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। तर अकलूजचं बघा, अकलूज पोलीस दलात मुलांच्या बरोबरीने मुली उत्तम प्रकारे कार्यरत असून भारतीय सैन्य दलातही महिला यशस्वी होत असताना राज्य राखीव पोलीस दलातील भरती प्रक्रियेत मुलींना संधी दिली जात नसल्याचा प्रश्न हा रणजित सिंग मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। बघा मित्रांनो, जे रणजित मोहिते पाटील आहेत यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उचललेला आहे की बघा इथं बघू शकता तुम्ही, भारतीय सैन्य दलामध्ये पण मुली इथं म्हणजे मुलींचा पण वॅकन्सी भरल्या जातात महिलांच्या, पण म्हणून राज्य राखीव पोलीस मतलब एसआरपीएफमध्ये का मुलींच्या वॅकन्सी भरल्या जात नाही असा मुद्दा इथं उचललेला आहे। आणि त्यावर बघू शकता मुख्यमंत्री यांनी काय उत्तर दिले बघू शकता तुम्ही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना राज्याच्या गृह विभागाने महिलांना राज्य राखीव पोलीस दलात संधी देण्याची निर्णय घेतला असून नागपूर येथील बघू शकता तुम्ही इथं नागपूर येथील राज्य राखीव पोलीस दलात महिलांचा गट कंपनी निर्माण करण्यात व त्याकरिता 144 नवीन नियमितपणे पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने महिलांना पोलीस दलात सहभागी करून घेण्यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात येत आहे। बघा मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही बघा जे इथं दिलेले रणजित सिंग मोहिते पाटील यांनी विधानसभेमध्ये हा असा मुद्दा उचलला होता की महिला का एसआरपीएफचा फॉर्म भरू शकत नाही, कारण महिला इथं बघा जे भारतीय सैन्य दलात आहे तिथं पण महिलांचं इथं वॅकन्सी निघतात, मग एसआरपीएफला का निघत नाही असा इथं मुद्दा उचलला होता। पण त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर इथं उत्तर दिले आहेत। मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, गृहमंत्र्यांना इथं सांगितलेलं आहे की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये एसआरपीएफ हे मुली पण यांचा फॉर्म भरू शकतात आणि मुलींचं पण इथं नवीन कंपनी किंवा मग नवीन गट इथं तयार करण्यात आलेले आहे आणि त्याकरिता बघा 144 नवीन जागा इथं नियमित पदे इथं निर्माण करण्यात आलेले मित्रांनो। म्हणजेच येणारी जी पोलीस भरती त्याच्यामध्ये तुम्हाला एसआरपीएफ मध्ये मुलींची पण वॅकन्सी दिसतील आणि मुली पण एसआरपीएफ साठी इथं फॉर्म भरू शकतात। तर बघा अशा प्रकारची ही माहिती होती। जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि नवीन असले तर या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या मित्रांनो। तर चला मित्रांनो, भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला तर सबस्क्राइब करूनच घ्या। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।